चविष्ट जेवणाची चव आणखीन जास्त वाढते जेव्हा आपल्या जेवणाच्या ताटात लोणचं असतं. प्रत्येकाच्या घरी उन्हाळ्यात वेगवेगळ्या प्रकारचे लोणचं बनवतात, पण प्रत्येकाच्या घरामध्ये लोणचं बनवण्याची पद्धतसुद्धा वेगळी असते. तर मी नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी सोपी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. तर नमस्कार, श्रावणी रेसिपी मराठीमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण मिरचीचं लोणचं कसं बनवणार आहोत आणि तेही अगदी घरच्या साहित्यात ते पाहणार आहोत. त्यासाठी सगळ्यात अगोदर आपण साहित्य बघूयात मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी. तर सगळ्यात अगोदर मी इथे मिरच्या घेतलेल्या आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरची घेऊ शकता. तर तुम्ही इथं छोटी लवंगी मिरच्याही बाजारात भेटतात, ते सुद्धा वापरू शकता किंवा मोठ्या मिरच्याही वापरू शकतात. मात्र मी थोड्या मध्यम तिखट असलेल्या मिरच्याचं लोणचं बनवणार आहे. ते अगदी चवीला उत्तमसुद्धा जास्त तिखट असलेल्या मिरच्यांचं मी लोणचं बनवत नाही आहे. तर मध्यम तिखट मिरचीचं लोणचं बनवणार आहे आज मी. त्यानंतर मी इथं बडीशेप घेतलेला आहे. हे 1 चमचा बडीशेप आहे. जिरे 1 चमचा, पिवळे मोहरी, हळद, काळी मिरी, 1 चमचा लाल तिखट, मीठ आणि तेल. सगळ्यात अगोदर आपल्याला मिरच्या छान स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर ते कापडाने चांगले आपल्याला कोरड्या करून घ्यायचे आणि या मिरचीचे बारीक तुकडे करा किंवा तुम्हाला तुकडे जर हवे नसले तर मग तुम्ही ते मधून चिरून कटसुद्धा करू शकता. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की मी मिरच्याचे देठसुद्धा काढून घेतलेलं आहे आणि मी त्याचे थोडेसे मोठेच तुकडे करून घेत आहे. ते आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया. तर मी आता हे मिक्सरमधून काढून घेते. हे मिरच्या आपल्याला जास्त बारीक करून घ्यायचं नाही आहे, तर थोडंसं जाडसरच आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता की हे जाडसरच काढून घेतलेलं आहे मी. तर अशा पद्धतीने मिरच्या जाडसर काढून घ्यायचे आणि ते एका मी प्लेटमध्ये काढून घेते. तर मी हे 5 मिनटासाठी बाजूला काढून ठेवते. आता आपल्याला गॅसवर एक छोटंसं पातेलं घ्यायचं आहे आणि पातेलं गरम झालं की मग त्यामध्ये आता आपण यामध्ये मसाले भाजून घेऊयात. तर पातेलं गरम झालेलं आहे. तर सगळ्यात अगोदर बडीशेप टाकूयात, त्यानंतर जिरे, त्यानंतर पिवळी मोहरी. तर तुम्ही नुसतं मोहरी असले तरी तुमच्याकडे ते पण चालतील. त्यानंतर काळी मिरी आणि हे आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनटंच लागतील आपल्याला हे मसाले भाजून घ्यायला आणि हे गॅस मंद आचेवर ठेवूनच आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर हे आपले मसाले छान भाजलेले आहेत, सुगंध छान असा येतोय. तर हे आता आपण बाजूला काढून घेऊयात एका प्लेटमध्ये. मसाले बाजूला काढल्यानंतर त्याच पातेल्यामध्ये आता आपण तेल गरम करूयात. तर तेल आपलं गरम झालेलं आहे. तर मी गॅस बंद करते आणि हे मी बाजूला काढून ठेवते. त्यानंतर आपण गार करण्यासाठी मसाले ठेवले होते ते आता आपण मिक्सरमधून काढून घेऊयात. जास्त बारीक पावडर करायचं नाही आहे, थोडंसं जाडसरच काढून घ्यायचं आहे आपल्याला. तर तुम्ही इथं बघू शकता आपली छान असं पावडर तयार झाली आहे. तर आपण मिक्सरमधून हे मिरच्या काढून घेतलेलं होतं, ते 5 मिनटासाठी आपण बाजूला ठेवलेलं होतं. आता त्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात. तर सगळ्यात अगोदर मी इथं मीठ टाकून घेते, चवीनुसार मीठ. त्यानंतर 1 चमचा हळद,
मिरच्या जास्त तिखट नाही आहे, त्यामुळे थोडंसं तिखट मी वापरते. इथं लाल तिखट वापरलेलं आहे 1 चमचा. त्यानंतर मिक्सरमधून काढलेले मसाल्यांचा पावडर टाकून घेऊयात इथं. त्यानंतर तेल टाकून घेऊया. थोडंसं कोमट झालेलं आहे हे तेल आणि हे आता आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आणखी थोडंसं तेल मी बाजूला काढून ठेवले होते, तेच तेल मी परत एकदा वापरते. आणि तेल टाकल्यानंतर आणखीन एकदा आपल्याला हे छान व्यवस्थित मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता यामध्ये तेल टाकल्यानंतर हे छान मिक्स झालेलं आहे. तर तुम्हाला जर आणखीन थोडंसं मीठ कमी वाटत असेल तर तुम्ही आणखीन थोडंसं मीठ वापरू शकता. तर अशा प्रकारे आपलं हे मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे अगदी घरच्या साहित्यात. तर हे लोणचं तुम्ही एका काचेच्या भरणीमध्ये सुद्धा ठेवू शकता. तसंच खाण्यासाठी देखील तुम्ही लगेच ताटामध्ये वाढून घेऊ शकता. तर हे लोणचं उन्हाळ्यातच नाही तर तुम्ही कधीही बनवून करू शकता. अगदी घरच्या साहित्याने, कमी साहित्यात आणि अगदी कमी वेळामध्ये हे लोणचं तयार होतं. तर हे लोणचं तुम्ही भाकरीसोबत, धपाट्यासोबत सुद्धा खाऊ शकता. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आणि ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरीसुद्धा नक्की करा आणि ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला माझ्या रेसिपीचे व्हिडिओ जर आवडले असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात एक नवीन रेसिपीसोबत. अगदी सोपी अशी रेसिपी आणि घरच्या साहित्यात होणारी. तोपर्यंत धन्यवाद.